जोडी मैदानावर पावलंच पावते ती साहिल नाईक आणि सुनील गावकर ही जोडी आपण पाहतोय. मुसब चॅलेंजर्स मुसाब चॅलेंजर्स सालसेट क्रिकेट संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण आपण करताना पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. गुरुशंत उर्फ मेंडेस आपण पाहतोय. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. स्ट्राईकला सज्ज झालाय. साहिल नाईक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुनील गावकर आपण पाहतोय आणि पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. गुरुशंत उर्फ मेंडेस सज्ज झालाय. सुंदर चेंडू यॉर्कर लाईन पाहिजे. परफेक्ट यॉर्कर काढायचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला सुनीलचं सन्मान दिलाय. चांगल्या चेंडू सन्मान दे फॉलो थ्रो दे. सुंदर आहे तिकडे क्षेत्ररक्षण करत पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पहिल्या वेळेला चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. संकेत आलाय स्क्रीनवर परतीची फेक करेपर्यंत या ठिकाणी धाव घेण्यासाठी नकार आला. सुंदर गोलंदाजी गुरुशंत उर्फ मेंडलिस त्या नावाने जो प्रसिद्ध आहे, प्रख्यात आहे गोवा राज्यामध्ये आणि सुंदर गोलंदाजी त्याने सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूंवर किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघाला प्रत्युत्तर नव्हतं. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका, फटका फसलाय. झेलची संधी. अक्षय जोगळे स्क्रीनवर आलाय. सुंदर झेल टिपलाय आणि सुनील नाईक 0 या धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतला. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी गुरुशंत उर्फ मेंडिसनं मात्र ऐन मोकेश आणि चेंडूपासून दूर टाकला. चेंडू खेचून टोलवायचा होता. फसलेला फटका हा मात्र साहिल नाईकचा सुंदर झेल टिपलाय ते अक्षय जोगळेनं आणि पहिला गडी बाद होतोय 0 या धावसंख्येवर किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघाचा. गोविंद सावंत आपण पाहतोय. सुनील गावकर, साहिल नाईक 0 धावसंख्येवर माघारी परतलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू आणि सन्मान दिलाय गोविंदनं. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावसंख्येचा श्रींगेश झालाय धावपलकावर. 1 धाव धावपलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी गुरुशंत उर्फ मेंडिस यावर प्रसिद्ध असलेला खेळाडू आणि मला का उपमा दिली, एक सुंदर उपमा दिला दिली आहे मेंडिस आणि तशी गोलंदाजी आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी गुरुशंतचे 1 धाव धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर अनेक रसिक प्रेक्षक त्यावर चाहते. आज पेंडेम सायकर पेंडेम क्रिकेट संघासाठी भरपूर समर्थक सर समीर जोशी, टायगर बी चिंता आहे यांचं पण आगमन आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने खेळून काढले. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू ऐन मोकळ्याच्या चेंडू फिंगर रोल केले. लेफ्ट ब्रेक केलं. चेंडूला बाहेरची दिशा दाखवली. स्क्वेअर कटला बॅकफुटला जाऊन सुंदर फटका टोलवला फलंदाज सुनील गावकरनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावपलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय आम्ही सत्यात उतरवणार ही खेळी आपण पाहतोय. मगाशा पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली सूर्या गावकरनं. 2 चेंडू 2 धावा असताना अक्षरशः रोखून ठेवल्या. 6 चेंडू 5 धावा असताना पेंडम स्ट्रायकर संघाला रोखून ठेवणारी कामगिरी आपण बघितली. ते मात्र सूर्या गावकरची
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाले आहेत. सर नरेश अस्तोलकर आपल्याकडे स्टेटचा ढेर सारा असा अनुभव, अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि ते घेऊन सज्ज आले आहेत. त्या संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सर नरेश सर सज्ज झाले आहेत. नरू या नावानं भरपूर ते मात्र प्रसिद्ध आहेत आणि आज संघासाठी महत्वाचं या ठिकाणी षटक घेऊन षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज झाले आहेत. 2 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा देखना फटका, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट ऐन मोक्याच्या शरी ओढक्यासाठी वाचला गेलाय फलंदाज. शेवटच्या क्षणाला जर डायरेक्ट हिट पक्की लागली असते तर ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाजाला नमस्कार करावा लागला असता. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर राहुलनं सुंदर फलंदाजी केली आहे. स्विचिटचा फटका टप्पायचा होता, सुंदर गोलंदाजी केली, पहिलाच रेडी होता गोविंद आणि ते हेरलं सर नरेश सराडे आणि त्यानंतर फिंगर रोल केले, गती परिवर्तन केले, चेंडूला थोडंसं ऑब्रेक केलं, चेंडू टप्पावून उंची घेतली, शैरेश्वर आढळला गेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ संपत 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका, हा अंगलट आलाय, क्षेत्ररक्षक गुरुशंत उर्फ बेंडी शेवटच्या क्षणापर्यंत ताकद लावली आहे. वाटलं होतं साधं सोपं झेल आहे, गुरुशंत उर्फ मेंढीसचे झेल टिपेल, शेवटच्या क्षणाला त्यानं पण ताकद लावली. नशिबाची साथ ही गोविंदला आणि एकेरी धावसंख्येने जीवनदान बहाल झालं. ते 4 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पंचांचा नो चेंडूचा इशारा येईल म्हणजे अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धावी आपल्याला बघायला मिळेल आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. फ्री हिटच्या चेंडूला सुनील गावकर सलामीला आलाय. फलंदाजी चेंडूफळी तळपायची आहे तर या चेंडूवर मोठा फटका पाहिजे आहे. खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येनं सांकेत धावफलकावर संकेत आल्या स्क्रीनवर. 6 तर बनल्या, 6ला 1 स्थिती आपण पाहतोय. टीम बदल वाळपळी क्रिकेट संघाची सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली गुरुशंत उर्फ मेंडिसनं. त्यानंतर एक फ्रीडचा चेंडू मिळाला होता, एकच त्यावर निघाली. 6 धावा धावफलकावर. फुल टॉस होता, फटका टोलवायचा होता मोठा, गोविंद रेडी नव्हता. संकेत मोरजकर चेंडूच्या खाली. मी म्हणेन जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस कधी वाया घालवायचा नसतो आणि तो वाया घालवलाय. किंग ब्रदर्स वाळपळी क्रिकेट संघाच्या गोविंदनं महत्वाच्या साठी बागारी परतलाय. क्रिकेटच्या माध्यमातून ज्यानं आपलं नाव वलयांकित केलंय, वाळपळ मधून खेळणारा खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं सुंदर कामगिरी केली, आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या तगडे फलंदाजांना ज्यानं रोखून ठेवलाय, तो वाळपळीचा सूर्या गावकर हा सज्ज आलाय. सूर्या सुंदर 6 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. किंग ब्रदर्स वाळपळी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. जशी मगाशच्या सामन्यामध्ये सुरुवात होती तशी सुरुवात आपण पाहतोय. किंग ब्रदर्स वाळपळी क्रिकेट संघाला डाव सावरावा लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या, एका दुसरा मोठा फटका. महत्वाच्या क्षणी मात्र महत्वाचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो अग्रस्थानावर दिसेल आजच्या दिवसातील या ठिकाणी आणि त्यानंतर पुन्हा लढत असेल एका संघाची. म्हणजे दोन्ही आज सर्व संघांना संधी आहे मैदानावर. हलक्या हाताने स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. पॉइंट रिजन क्षेत्ररक्षक वेगानं स्क्रीनवर आला, परतीची फेक केली, तोपर्यंत एकेरी धावसंख्येकडे पावलंच बवत. 7 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आले. एका चौकात 2 षटकांचा, एका सुंदर षटकाची जशी सुरुवात गुरुशंत उर्फ मेंडिसनं केली, त्याच्या पावलांवर कित्ता गिरवत सर नरेश सराने सुद्धा सुंदर गोलंदाजी करत महत्वाचा 1 गडी बाद करत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात हा लेखाचोखा आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र किंग ब्रदर्स वाळपळी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना टीम मीटिंग लागली आहे.
ती मात्र मुसबच्या चॅलेंजच्या क्रिकेट संघाची. आणि बघूया कोणाकडे चेंडू सुपूर्द केलाय. ज्याने सुरुवात केली एमसेड षटकाचा इशारा पंचांच्या आमच्यापर्यंत पोहोचलाय. सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा मेन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे कायम नजरा असतात तो गुरुशंत उर्फ मेंडिस आपण पाहतोय. डाव्या हाताचा सूर्य आहे. सूर्य एका गोलंदाजी वेगावर स्वारून पंचांकडे दाद बघितली सूर्याला. पंचाने सांगितलं ज्यावेळी तुझं पावले पुढे गेले त्यावेळी व्हाईटची लाईन वाढली गेली आणि त्याचं श्रेय हे गोलंदाजाला दिलं गेलंय. आणि मग निर्धाव चेंडूची गणना या आमच्या धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी गुरुशंतची. स्क्वेअर कटचा फटका गॅप मधून घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची झुंज आहे आणि चेंडू विजयी झालाय. पंचांचा इशारा 4 या धावसंख्येचा आलाय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्ती होतोय. 11 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या बदल्यात रिप्लेच्या आधारात आपण बघू शकता. वेगावर स्वार केलेली गोलंदाजी थोडासा बाहेर केला, ऑब्रेक केला चेंडूला. डाव्या त्याच्या फलंदाजाला तो लेग ब्रेक बनला गेला आणि सुंदर स्क्वेअर कटचा फटका आहे. चौकारासाठी तो गणला गेलाय. 11 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, सूर्या गावकर ऑन फायर. चेंडू जवळ सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा 4 या धावसंख्येचा आलाय. गुरुशंत जो भेदक गोलंदाज पाटला होता सुरुवातीपासून त्या भेदक गोलंदाजावर या षटकामध्ये सर्व 38 सर्कलच्या आतमध्ये आणि चौकारांची लयलूट केंद्र डोळ्यांचं पाळणं फेडणारे हे किंग बद्दलचा वायपर क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना संघासाठी हुकमी ऐक्याची लढत मी करणार हे सूर्या गावकरनं सुरुवात केली मैदानावर. सांघिक धावफलकावर 15 तर बनले. 15ला 2 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. बट जलकिशी झेलची संधी ऐन मोक्याच्या क्षणी. सूर्याचा आजचा दिवस आणि या शेवटच्या क्षणाला झेल सोडलाय. दिनेश कदम जर सूर्याची चेंडूपळी मैदानावर या कडक उन्हात, या सूर्यांच्या कडक उन्हात सूर्या गावकर जर तळपला गेला तर दिनेशची दिलकी धडकन वाजायला सुरुवात होईल. सांघिक धावफलकावर 16 धावफलकावर हे चित्र बहुधा कित्येक वेळा कमी बघायला मिळत आहे. पण आज नशिबाची साथ ही सूर्याला आहे. वाळपळ क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि ती नशिबाची साथ हे जीवनदान कितपत भागात पडेल प्रतिस्पर्धी संघाला. हलकासा आवाज, धुंद आली आहे आणि फलंदाज माघारी परतलाय. सूर्याने सांगितलंय काही करण्याची गरज नव्हती. 2 चौकार तर आले होते, खेळायचं होतं, ताकद लावायची होती. वाळपळ क्रिकेट संघाच्या धावगतीला सुरुवात तर झाली होती पण प्रतिस्पर्धी संघाच्या गुरुशंतनं एक महत्वाचा गडी हा माघारी परतवला. तो सुनील सलामीला गेलेला फलंदाज. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. सुनील थोडासा गुरुशंतच्या लेग ब्रेक चेंडूला रेडी होता आणि ऐन मुकेशने एका ॲक्शनमध्ये जो 2 कट टाकतो सुंदर गोलंदाजी याच्या माध्यमातून तो गुरुशंतनं महत्वाचा गडी सलामीला गेला. सुनील 3 गडी त्यानं बाद 3 गडी बाद झाल्या 16 धावसंख्येवर. त्या 2 गडी बाद केले गुरुशंतनं उर्फ मेंडिसनं. सूर्याचा लेखाजोगा 5 चेंडू, 10 धावा, 2 चौकारांचोबरोबर आणि संघाचा कर्णधार यश मैदानावर पावलाच पावतोय. यश आनंद, त्याला आनंदमय वातावरण करावं लागेल आपल्या क्रिकेट संघासाठी, किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघासाठी. षटकाची स्वागत करणारा अंतरिम चेंडूचा असून एक हे वाघ आहे. गुरुसंत सज्ज होईल. समोर आहे नवीन फलंदाज यश आनंद. स्विजिटचा फटका ज्यावेळी आतमध्ये उतरला मैदानामध्ये तेव्हाच स्विजिटचा फटका टोलवावा, गुरुशंतवर आक्रमण करावं. एका तगड्या फटक्याने इरादे पक्के केले होते पण त्याहून चतुराईने नटलेली गोलंदाजी ही गुरुशंत उर्फ मेंडिसची ती मात्र प्रतिस्पर्धी संघाला यशला बुचकाट टाकणारी आणि निर्धाव चेंडू आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सोळा धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय.
सुंदर गोलंदाजी त्यानं मगाशच्या सामन्यामध्ये केली. सुदेश गावकर आपण पाहतोय फक्त 3च धावा त्यानं खर्च केले, स्वेअरच्या स्वरूपात एक बाईकच्या स्वरूपात दे, बाकी सर्वजण निर्धाव डगले आणि संघासाठी त्यानं कमबॅक केलाय. तो गोलंदाज आपण पाहतोय सुदेश गावकर. डाव्या हाताचा सूर्यानं हात खोलले आहेत, क्षेत्ररक्षकाला गुड बाय करत चेंडू सीमा रेषा बाहेर बघायला मिळतोय. सूर्याचं ज्या खेळाडून झेल सोडलं त्याच्या डोक्यावरून चेंडू हा सीमा रेषेबाहेर बघायला मिळालाय. त्याची दिल की धडकन आपल्याला बघायला मिळत आहे. सांघिक धावपलकावर 22 धावा धावपलकावर. किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघाचे संघमालक सन्माननीय स्वप्नील परब यांचं आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षातून या ठिकाणी स्थानबद्ध व्हा. मांजरेम बॉईज मांजरेम आयोजित मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी तालुका लेवलच्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 23 धावा धावपलकावर. अखिल ज्या सूर्याचा झेल सुटलाय, आज त्या सूर्याचा दिवस. या कडक उन्हात सूर्या गावकरची तळपलेली फलंदाजी हे चित्र आहे मैदानावर. 23 धावा धावपलकावर. 3 गड्यांच्या बोबतल्या 2 चेंडूंवर 7 धावा तर खर्च केल्यात, ते मात्र सुदेशनं. आडव्या बॅटनं फटका आपल्याला बघायला मिळतो. यश आनंदचा क्षेत्ररक्षक वेगानं संकेत मोरोजकर आल्या स्क्रीनवर. परतीची फेक, एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे चित्र आहे आणि ह्यासाठी तो खासियत आहे गोवा राज्यामध्ये. सूर्या यासाठी खासियत आहे, कारण तो प्रतिस्पर्धी संघ ज्यावेळी आक्रमक असतो त्यावेळी स्वतः आक्रमक होतो, त्यावेळी मजा असते. कारण या आक्रमकतेनं त्यानं वेंगुर्ल्याचं मैदान पण गाजवलंय. हा इतिहास आहे सूर्या गावकरचा. सुरेख चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सूर्यानं सर्व काही सांगून ठेवलाय आणि पंचांच्याकडे इशारा केलाय. साठी वाईट चेंडूसाठी या ठिकाणी बघूया. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय वैभव पराष्ट्र या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला साहेब विनंती, आमच्या मान्यवर कक्षावर या ठिकाणी स्थानबद्ध व्हा. मांजरेम बॉईज मांजरेम चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या माध्यमातून तालुका लेवलच्या स्पर्धेत आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय बाळा यांच्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर बघूया हा चेंडू खेळण्याजोगा होता सूर्याला असं पंचाने प्रथम तयारी करतात. अंपायर रिव्ह्यू मागितले सूर्यानं आणि बघूया शेवटच्या षणी काय निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी खेळण्याजोगं होतं चेंडूला. सूर्या 4 चेंडूंचा हे स्मिता यासाठी तो खासियत आहे. क्रिकेटसाठी भरपूर हावरा असा खेळाडू. जवळजवळ वायपळ वर्ण जवळजवळ मालवण पर्यंत तो 2 व्हीलरनं प्रवास करतो आणि सुंदर क्रिकेट. आडव्या बॅटनं फटका बसलाय. ज्या सूर्याचं कौतुक, पण कौतुकास्पद कामगिरी ऐन मोकेच्या क्षणी सूर्याशी फसली गेली. गती परिवर्तन केलं, कारण सूर्य आक्रमकच झाला होता मैदानावर. त्यानं तळपायला सुरुवात केली होती आपल्या क्रिकेट संघासाठी, किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघासाठी. आणि ऐन मोकेच्या क्षणी गती परिवर्तन केलेला चेंडू हा सूर्याला बुचकाळ्यात टाकणारा आणि सूर्या OUT हा आउट झालाय झेल बादच्या स्वरूपात. रिप्लेच्या अध्यात्रा बघू शकता. सुदेश गावकरचा चेंडू व गती परिवर्तन ऑफ ब्रेक. डाव्या त्याच्या फलंदाज लेग ब्रेक मधला बाहेर गेला चेंडू. चेंडू पहिले व्यवस्थित स्पर्शाला नाही. सुंदर झेल टिपलंय ते मात्र मतीनं आणि झेल टिपत सूर्या गावकरनं जो आगाज केला होता एका मोठ्या फटकेबाजींचा 2 चौकार एका षटकाराची खेळ, ज्यानं किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघासाठी 17 धावांचं योगदान दिलंय आणि खतरा बनला त्याच्यासाठी मैदानावर. नवीन खेळाडू मैदानावर यश आनंदची साथ देण्यासाठी सचिन नाईक पोहोचलाय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा असून एक खेळ बाकी आहे. बॅटची हलकीशी कड होती, बाहेरील कड होती, थोडीशी ठिकाणी सेल टिपण्याचा प्रयत्न होता.
एसट्यांच्या शॉर्ट टर्म क्षेत्रात सुंदर कार्य करत षटकाचे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रति षटकात 6च्या सरासरीने खेळ 17 धावांचं योगदान आहे सूर्या गावकरचं आहे. 24 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आले. एका चुका आपण पाहतोय किंग ब्रदर्स वायपॉय क्रिकेट संघाचा. नाणेफेक जिंकल्यानंतर मध्यंतराचा जर खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे 24 चेंडू आहे स्लॉक ओव्हरला आहे. सर संदेश ठाकूर यांची फलंदाजी बाकी आहे, पण कौतुक करावं लागेल ते मात्र मुसब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचा. षटक क्रमांक 21 सज्ज आलाय गोलंदाजीला. समोर आहे तो भद्र यश आनंद. फुलटॉस आहे, चुकीला माफी नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. षटकारावर सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर 4 मोहरे गारद झाल्यानंतर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. सफल झाला होता यश आनंद. त्याला ऑन साईडला फटका टोलवायचा होता. ऑफ साईडच्या चेंडून एकेरी धावसंख्येसाठी आपण फटका पाहतोय. लीग बाईच्या स्वरूपात पंचांची खूण आमच्यापर्यंत सर मुन्ना दाभोलकर, सर योगेश दाभोलकरचे त्यांच्या ठिकाणी पोहोचले आहे. 31 धावा धावफलकावर 4 मोहरे गारद झाल्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. स्पर्धेच्या माध्यमातून आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पायचीसाठी अपील केलं. यष्ट्यांच्या समोर आढळला गेलाय तो डाव्या हाताचा फलंदाज सचिन माघारी परतलाय आणि स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सर वैभव पराशेकर यांच्या ठिकाणी आगमन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदरशी सर अंबाजी कोणाळकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मुवमेंटेड होऊन सुंदरशी ट्रॉफी या स्पर्धेची आठवण म्हणून देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय वैभव सरांचा. 31 धावा धावफलकावर 5 मोहरे गारद झाले आहेत आणि नवीन खेळाडू मैदानावर गेम ब्रदर्स वायपॉय क्रिकेट संघाचा बाबुल गवस. मगाशा मॅचचा हिरो, मगाशा मॅच साठी ज्यानं फलंदाजी केली, जो निर्णय घेतलाय प्रतिस्पर्धी संघाला तो फलंदाजी करण्याचा मोठी धावसंख्या होऊन सत्यात उतरवायचं होतं, पण क्रमवारी मधल्या फळीतील लावली आहे. जोपर्यंत बाबुल गवस आहे शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे. परेश असेल पण ताकद लावावी लागेल, कारण 31 बनले 17 धाबा ह्या मात्र योगदान त्या सूर्या गावकरचं आपण बघितलंय. बाबुल गवस आपण पाहतोय गोलंदाजी सुंदर. आल्या स्वीट हिटचा फटका, एक सुंदर फटक्याला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावसंख्येसाठी आपण बघतोय संघाच्या कर्णधाराला आज कर्णधार पद आणि कर्णधार पदाला साजेशी ही सजवणारी फलंदाजी करावी लागेल. वायपॉय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना यश आनंदला 32 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात विकी नाईक सुंदर गोलंदाजी. मोठा फटका खेचून टोलवायचा होता फटका. वाईट यॉर्कर केला यश आनंदसाठी, कारण त्याला माहिती होतं विकीला ह्याच्या जर स्लॉट मध्ये चेंडू आला तर तो प्लॉट मध्ये पाठवेल. एका आक्रमक फटक्यानं तो सुरुवातीपासून आक्रमक आहे. सडपाता बांधायचा आहे, पण मनगटी फटके याच्या चेंडूपळीतून बघायला एक सुंदर बघायला मिळत आहे. तो यश आनंद सुरुवातीला जखडलाय मी म्हणेन एका मोठ्या फटक्यानंतर. फटका टोलवायचा होता, मारायचा होता फाईन लेग. रिचर्डला देवराज आल्या स्क्रीनवर, त्याने महत्वाचा एक षटकार ठोकला मगाशा मॅच मध्ये आणि सुंदर क्रिकेट याच्या माध्यमातून पण बघायला मिळालंय. षटकाची सगत झाली. षटक 5 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 33 धावा धावफलकावर आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात किंग्स ब्रदर्स वायपॉय क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना
33वा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि गोलंदाजी मार्क षटक क्रमांक 6वं षटक घेऊन सज्ज होतोय तो मात्र सुदेश आपल्याला बघायला मिळतोय. उजवाचा फलंदाज यश आनंद, सुंदर गोलंदाजी, अचूक डब्याची गोलंदाजी, जो गुरुशंतनं सुरुवात केली त्याचा गित्ता आम्ही गिरवणार हे मात्र एका बाजूला सुंदर गोलंदाजीचे हेवे दावे आपण पाहतोय. तो मुसाब चॅलेंजर्स क्रिकेट संघाचे सूर्या गावकरनं सुरुवात दिमागात केली होती. सुंदर गोलंदाजी यश आनंदला जे काही झाले ते सर्व काही विसरावं लागेल आणि वाळपळ क्रिकेट संघासाठी कर्णधार पद आणि महत्वाचं योगदान पण द्यावं लागेल, कारण निर्धाव चेंडू काम करून गेले आहेत मुसब चॅलेंजर्स क्रिकेट संघासाठी. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा गती परिवर्तन, धावचीची संधी, यश आनंदला ही जकडून ठेवणारी धाव. पंचांची या ठिकाणी तिसऱ्या अंपायर कडे मात्र मागणी केली आहे. तिसरे पंच सांगतील यश आनंदची धोक्याची घंटा वाजली की काय, कारण यश आनंद मुखवट्यावर निराश आहे आणि बघूया तिसऱ्या पंचांचा काय कॉल येतोय. OUT आउट. यश आनंदा माघारी परतलाय निराशानं. ज्याला आनंदमय वातावरण करायचं होतं तरी प्रयत्न भरपूर केले आहे, पण थोडीशी आज वेळ नाही. या यश आनंदची मोठ्या फटक्यासाठी जो स्पेशल आहे टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव, कित्येक वर्ष त्यानं क्रिकेटची कारकिर्दी अनेक गोवा राज्य, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूरपर्यंत या ठिकाणी मात्र आपली फलंदाजी गोलंदाजी अनेक ठिकाणी ज्यानं आपलं क्रिकेटचं वर्चस्व क्रिकेट गाजवलंय. सर संदेश ठाकूर मैदानामध्ये पोहोचलेत. बॅकफुटला जाऊन बाबूलो गवसचा मोठा फटका टोलवायचा होता. पंचांकडे अवस्थेट अंपायर यासाठी या ठिकाणी मतीन खानचं अपील होतं. पंचांनी सांगितलं चेंडू पहिला चेंडू स्पर्श नाही झालाय. 33 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. सुदेशनं कमबॅक करणारी गोलंदाजी, मोठा फटका, बाबूलो गवस ऑन फायर यासाठी हे ड्रम कार्ड आहे संघाचं. वाळपळ क्रिकेट संघासाठी त्यानं महत्वाचं योगदान द्यावं. ही बहरलेली फलंदाजी केली. संघ ज्यावेळी अडचण होता सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये 5 चेंडू 18 धावांची बहारदारकी निर्णायक ठरली, ती मात्र पहिल्या सामन्यासाठी आणि तीच केळी करावी. 70-75 धावा झाल्या अखेर तर फायटिंग टोटल आम्ही मिळेल. 39 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. 39 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फटका फसलाय. बाबूलो गवशी धोक्याची घंटा. धीरज आलाय स्क्रीनवर, देवराज आलाय स्क्रीनवर, त्यानं झेल टिपलंय. 39 धावा धावफलकावर मोबदला डीजे. परेश गावकर ज्या 14 मगाच्या मॅच मध्ये महत्वाचं योगदान ठरलं, त्यानं पण एक मोठा फटका टोलवला होता. किंग बदलच वाळपळ क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना. आणि सर संदेश ठाकूर आहेत मैदानावर. 6 षटकांचा तर खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा अजून एक बाकी आहे. या स्लॉक ओव्हरला किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघ कितपत मजल मारेल.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो विक्रम आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न कबरीचा सुंदर सेल टिपलाय. दिनेश कदमनं कमबॅक केलाय आणि झेल एका तगड्या खेळाडूचा फटका सुंदर होता. प्रोटेक्शन तर होतं या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता सर संदेश ठाकूर यांच्यासाठी. वाईट यॉर्कर केला कव्हरच्या डोक्यावर फटका केला होता आणि सुंदर झेल पकडत संघाचा 8वा गडी सांघिक धावफलकावर 39 धावा. ही फुलेच्या मधून टेनिस क्रिकेट .in माध्यमातून बघू शकतो. शेवटच्या षटकाला फिंगर रोल केले. आतमधील चेंडू थोडासा बॅकफुट लायला बाहेर येण्याचा प्रयत्न कबर रिझनला आणि त्यानंतर सुंदर झेल पण टिपलाय दिनेशनं. विकी नाही 39 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. आणि बघूया आज कमी धावसंख्येचे सामने बघायला मिळतात सुरुवातीपासून. कालच्या रात्रात 104 धावा 80-85 धावा आणि आज 73 धावा आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाचा. पंचांकडे या ठिकाणी आवाज त्याला पॅर आपल्याला बॅटची आतले कड लागून मतीन सुंदर झेल टिपलाय आणि 2 चेंडूंवर 2 गडी बाद. मैदानामध्ये नवीन फलंदाज तो मात्र विशाल 39 ला 9 बाद आणि हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन विक्रम नाईक उर्फ विकी हॅट्रिक ऑन चा चेंडू आहे. आणि बघूया विक्रम करेल का विक्रम मैदानावर. हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला. रक्षकनं एकेरी धावसंख्येनं सांघिक धावसंख्येनं पुढे सरकले. 40 तर बनलाय. 40 ला 9 बाद अशी स्थिती. परेश आहे मैदानावर. उर्वरितचे चेंडू अजूनही बाकी आहेत ते 9 आणि शेवटची जोडी मैदानावर आहे. 40 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू पुढे सहसा पटका टोलवायचा होता. टप्पा चेंडू थोडासा बाहेर आला गेला आणि निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. मतीन खानची यष्टांच्या मागे सुंदर यष्टिरक्षणाची कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. शिवजीतचा फटका टोलवायचा होता. जय फटके बॅटला स्पर्श टाळ्यांचा आवाज होता. त्याचे आत्मघातकी फटके संपले होतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि बघूया पहिल्या दिवसापासून सुंदर षटकांचे गोलंदाजांनी भरपूर कामगिरी केली. रोहन साळगावकरची हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून मिडन ओव्हर निर्धाव षटक आपल्याला बघायला मिळाली. सुंदर गोलंदाजी विक्रम नाईकची आपण पाहिल्या. एकच धाव खर्च करत 2 गडी बाद केले. त्याचा लेखाचोगा हा विकी नाईक उर्फ विक्रम नाईकचा. 7 षटकांचा खेळ 42 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 40 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. आणि शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकासाठी ज्यानं सुंदर झेल टिपले सुरुवातीला तो अक्षय जोगळे हा आपण पाहतोय. रक्षंत आणि परेशी जोडी मैदानावर आहे. बघूया अंतरिम षटकामध्ये 1-2 मोठे फटके आले. आता काय जोखीम पत्करावी लागेल. मी म्हणेन किंग ब्रदर्स वाळपळ क्रिकेट संघाला सूर्याची एक मात्र सुंदर कामगिरी. बाकी सर्वांनी थोडीशी हजेरी लावली. बाबुलो गवसचा फटका फसला. त्याने एक मोठा फटका टोलवला होता. कार्य करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं 41 धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय आपण पाहतोय.
क्लीन बोल्ड. सर्व गडी बाद 41 धावा धावपलकावर 42 सपाटल्या करल 48 चेंडू 42 धावा. आव्हान सोपं आहे ते मात्र मुसब चॅलेंजर्स क्रिकेट संघाला. आणि बघूया या आव्हानाला प्रतिस्पर्धी संघ संदेश ठाकूर यांची फिरकी गोलंदाजी, कारण कमी धाव संख्येचे सामने हे नेहमी रोमांचक सामने रंगले जातात. संख्यक धावपलक धावपलकावर 41 तर बनले आहेत, 42 करायचे आहेत. आणि बघूया मॅच मध्ये ट्विस्ट आहे. पहिले 2 षटकात 1-2 गडी बाद झाले निर्धावले चेंडू, तर मॅच बनेल पुन्हा एकदा वाळपय क्रिकेट संघासाठी. कारण एका ओव्हरला पुन्हा एकदा मॅच अखेर चेंज होईल ती MCT ओव्हरला. दोन्ही क्रिकेट संघांना समान संधी आहे, पण सुरुवातीला थोडीशी खराब कामगिरी मी म्हणेन. किंग ब्रदर्स वाळपय क्रिकेट संघाची जलबाजी केली. प्रत्येक जण मोठे फटके मारण्यात त्यांनी मैदानावर नमस्कार केला. सूर्या गावकरची 17 धावांची फक्त एक चांगली खेळ आपल्याला बघायला मिळाली. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया रेडिओ समालोचक सर अशोकजी नाईक. थैंक यू डीजे, धन्यवाद योगेश। 42 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। और चलिए ओपनिंग जोड़ी चलिए जल्द से जल्द आने वाले मैच में एक बार फिर से जुड़ जाएगी मुसाफ चैलेंजर सालसेद और पेडनेम स्ट्राइकर पेडने क्रिकेट टीम। लेकिन उससे पहले देखा जाएगा कि किस तरह से बल्लेबाजी होती है। 42 का टारगेट है सामने और क्या होता है मैच में गेंदबाजी और बल्लेबाजी के बीच में। आइए एक बार फिर से जुड़ जाते हैं इस मानड्रीम चैंपियंस ट्रॉफी में। चलो ओपनिंग जोड़ी चलिए जल्द से जल्द दोस्तों, ओपनिंग जोड़ी चलिए प्लीज जल्द से जल्द। मुसाफ चैलेंजर सालसेद क्रिकेट टीम,
42 का टारगेट ओपनिंग जोड़ी मैदान पर मतीन खान और मतीन खान के साथ दिनेश कदम और पावर प्ले में पहला ओवर लेकर सामने से संदेश ठाकुर गेंदबाजी करने के लिए किंग ब्रदर्स वाजपेयी क्रिकेट टीम के ओर से। तो पहली गेंद पहले ओवर की लेफ्ट आर्म ओवर द विकेट खेला। इस बार मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं। मिड ऑफ पर तेजी के साथ फील्डर आते, गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। 8 ओवर का मैच है, 48 गेंदे 42 का टारगेट है और मतीन खान स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का अच्छा शॉट। ओ मिड ऑफ पर ऊपर से गेंद चली गई, गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। डीजे थैंक यू डीजे। संदेश ठाकुर अपने बॉलिंग मार पर लेफ्ट आर्म राउंड विकेट। अब ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर, गेंद चली गई 6 रन के लिए। डीजे ओ ये गेंद मौका बनेगा पॉइंट पर। ओ कैच छूटा, एक आसान सा मौका निकला था कवर पॉइंट पर और जब तक गेंद को उठाते फील्ड करते 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। सचिन थे फील्डर कवर पॉइंट पर और मिले 2 रन स्कोर में। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 13 रनों पर। एक अच्छा मौका था, थोड़ा सा मेरे ख्याल से हवा का झोंका भी है, गेंद उधर उधर थोड़ी सी होगी, लेकिन ये बिल्कुल बात नहीं होगी मैदान पर। आपको कैच लेना ही चाहिए था। तेज हवा बहती हुई स्कोर 13 झाले 2 रन काढले ना आता. आणि पहिलं एक रन. पहिल्या बॉला एक काढलं मरे दिनेश स्ट्रायकर होतो मरे स्ट्रायकर मध्ये स्कोर 12। पहिलं बॉल डॉट ओ छोड़ा, इस बार जाने दिया लेग स्टंप से बाहर। वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक सिंगल मिलता हुआ स्कोर के खाते में इस वाइड बॉल के साथ। संदेश ठाकुर लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर। इस बार ऑन साइड पर गेंद हवा में, वाइडेस्ट लॉन्ग ऑन पर फील्डर और इसी के साथ गोविंद लॉन्ग ऑन वाइडेस्ट लॉन्ग ऑन लगभग मिड विकेट पर और कैच को पकड़ते हुए पहली सफलता मिलती हुई मैदान पर किंग ब्रदर्स वाजपेयी क्रिकेट टीम को। स्कोर 13 रन 1 विकेट पर। डीजे पर से गार्ड लेते हुए संदेश ठाकुर की गेंदबाजी का सामना करेंगे। स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 पर खुद के व्यक्तिगत मतीन खान आउट होकर वापस और उनके आउट होने के बाद संकेत मुरजकर आगे निकलकर लगभग लोअर फुल टॉस गेंद को ड्राइव किया, रन के लिए निकले। सूर्या आते गेंद को फील्ड करते मिड ऑफ पर रन की संभावना को बिल्कुल समाप्त कर दिया। तो पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर
13 रन, 1 विकेट पर। टारगेट है 42 रनों का और एक ओवर होगा जो पावर प्ले का, यानी शुरू में 2 ओवर पावर प्ले में, बाद में तीसरे से छठे तक एमसीटी यानी मानदरीम चैंपियंस ट्रॉफी का ओवर रहेगा। लेकिन फिलहाल देखना होगा दूसरे ओवर में किंग ब्रदर्स वाजपेयी क्रिकेट टीम की ओर से गेंदबाजी के लिए कौन आते हैं। पावर प्ले का और एक ओवर यानी शुरू का 2 ओवर का खेल और गेंदबाजी में बदलाव। रक्षत गांवकर आ चुके गेंदबाजी के लिए। सामने स्ट्राइक पर दिनेश कदम उनकी गेंदबाजी का सामना करेंगे पहले ओवर की समाप्ति के बाद। 2 फील्डर बाहर है, जो एक डीप लॉन्ग ऑन और एक डीप मिड विकेट बाउंड्री पर। लीग का फॉर्मेट है, रन रेट भी बहुत महत्वपूर्ण रहता है और देखना होगा रक्षत क्या करते हैं अपने इस ओवर में। ओवर पिच गेंद इस बार ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और जब तक गेंद को ये गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन पर पैर तो 4 रन मिलेंगे स्कोर में। अंपायर का भी इशारा हो चुका है चौके का। 4 रन का मिले, 4 रन स्कोर के खाते में और इन 4 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 17 रनों पर। 17 लॉस ऑफ 1 विकेट। शुरू में त्रिवेणी सावंत और अब हमारे साथ काकिल परब जो कमेंट्री बॉक्स में स्कोरिंग की जानकारी देते हुए। ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर से निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। दूसरा ओवर जारी है मैच का। थोड़ी सी पीछे बल्लेबाजी में जरूर रही किंग ब्रदर्स वाजपेयी क्रिकेट टीम। ऑन साइड पर अच्छा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप मिड विकेट पर बाबू लोग गेंद को उठाते, फील्ड करते, पहला रन। दूसरे के लिए लंबी बाउंड्री है और जब तक थ्रो पहुंचता तब तक 2 रन मुकम्मल के दोनों बल्लेबाजों ने और 2 रन मिले स्कोर में। 2 रन के साथ 19 पर पहुंचा टोटल स्कोर। 19 लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर चलता हुआ। टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए 42 रनों का। फुल टॉस उड़ाया, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई। एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। डीजे ओ ओके, अगली गेंद इसी बीच में। ओ शॉर्ट ऑफ लेन कट करना चाहते थे ऑफ साइड पर। आने वाले मैच के लिए पेडने स्ट्राइकर्स, पेडने क्रिकेट टीम, कैप्टन आपकी टीम बिल्कुल रेडी कीजिए। अगले मैच के लिए मुकाबला होगा मुसाफ चैलेंजर सालसेट क्रिकेट टीम के साथ। और इससे बीच एक बिंदी गेंद के साथ अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर रक्षत। ये थोड़ी नीची रही इस बार, डॉट गेंद। विकेट कीपर ने बाकी का काम पूरा किया। खेल समाप्त हुआ दूसरे ओवर का और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 25 लॉस ऑफ 1 विकेट। 2 ओवर की समाप्ति के बाद। बॉलिंग में परिवर्तन। तीसरे ओवर की शुरुआत होती हुई खुद का दूसरा संदेश ठाकुर आ चुके गेंदबाजी करने के लिए। टोटल स्कोर 25 लॉस ऑफ 1 विकेट। और सामने लेफ्ट हैंडर संकेत मोरजकर। तो गेंदबाज लेफ्ट आर्म और बल्लेबाज और लेफ्ट आर्म। बाहरी किनारा लेते हुए, लेकिन मौका बिल्कुल नहीं था। कवर पॉइंट पर फील्डर जब तक आते, विशाल आते, गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया और इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 26 पर पहुंचा।
42 का टारगेट है, 16 रन अभी भी चाहिए आने वाले मैच के लिए। पेडने स्ट्राइकर, पेडने क्रिकेट टीम, बिल्कुल आपकी टीम रेडी हो जाइए। और लीग का फॉर्मेट है, रन रेट का भी बिल्कुल जो कि, और इसीलिए शायद मुसाफ चैलेंजर सालचंद क्रिकेट टीम थोड़ी सी आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं मैदान पर। शफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, लेकिन बहुत अच्छी गेंद इस बार फिंगर रोल किया था आखिर में संदेश ठाकुर ने। सोच बिल्कुल अच्छे है, क्योंकि मालूम है अगर पॉइंट टेबल पर अंक तालिका समान होगी तो रन रेट का सवाल होगा। फुलटॉस उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, हवाई फायर और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। पहले दिन में विनोद विल्सन काफी अनुभवी खिलाड़ी, उन्हीं के साथ विकास देसाई, कल के दिन में गोपाल बटा, आज सर नरेश असोंडेकर, एक से बढ़कर एक खिलाड़ी, युवा खिलाड़ी भी बहुत देखने को मिल रहे हैं इस प्रतियोगिता में, लेकिन उन्हीं के साथ ये खिलाड़ी भी बिल्कुल अच्छा योगदान दे रहे हैं। 6 रन मिले स्कोर में और स्कोर आगे बढ़ा 32 पर। ऑफसाइड पर कट किया इस बार गेंद को कवर पॉइंट पर, एक सिंगल कवर पॉइंट पर गेंद फील्ड होती हुई, और जब तक थ्रो पहुंचता तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 33 रनों पर। सिर्फ 9 रन चाहिए मैच को जीतने के लिए। सामने संकेत मोरजकर और बॉलिंग बार पर संदेश ठाकुर। आगे निकले और एक गगनचुंबी सिक्सर, डीप बॉर्डर लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमारेखा से बाहर, 6 रन के लिए। मैच लगभग नजदीक आ चुका है मैदान पर, स्कोर पहुंचा 39 रन। कैप्टन बिल्कुल रेडी हो जाए, पेडने स्ट्राइकर, पेडने क्रिकेट टीम, कैप्टन आइए प्लीज, और पूरी टीम, पेडने स्ट्राइकर्स आपकी पूरी टीम आइए प्लीज जल्द से जल्द। टैप करना चाहते थे, एक यॉर्कर लेन की गेंद, एक वाइड यॉर्कर, विकेट कीपर के हाथों में हल्का सा अपील, कोई असर नहीं, कोई नुकसान नहीं। 3 ओवर का टोटल खेल समाप्त हुआ और 3 ओवर के बाद स्कोर हो चुका है 39 रन, 1 विकेट पर। आने वाले 5 ओवर का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए सिर्फ 3 रन। आने वाला मैच होगा मुसाफ चैलेंजर सालसेद बनाम पेडने स्ट्राइकर, पेडने के बीच में थोड़ा सा मुकाबला ये एक तरफी दिखाई देता हुआ, दोनों के बीच में बहुत अच्छी गेंदबाजी रही, फील्डिंग रही। एक कम टोटल में सीमित किया, 41 पर 42 का टारगेट, और उसको जवाब देते हुए लगभग जीत की ओर कदम बढ़ाती हुई मैदान पर। बॉलिंग में परिवर्तन, रक्षक आ चुके, खुद का दूसरा और टीम का चौथा ओवर जारी रखते हुए जीतने के लिए चाहिए सिर्फ 3 रन 30 गेंदों में, यानी 5 ओवर का खेल बाकी है। अच्छी गेंद, सम्मान दिया इस बार मिड ऑफ की तरफ, और जब तक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर आते गेंद को उठाते, फील्ड करते विशाल, एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। क्या विनिंग शॉट लगाएंगे संकेत मोरजकर? थोड़ा सा हवा का झोंका तेज हो चुका है। फील्डिंग में परिवर्तन, स्ट्राइक पर अच्छे गेंद, कलाई को क्या मोड़ा इस बार, पहला रन बड़ी तेजी के साथ, क्या दूसरे रन के लिए निकलेंगे? मिड विकेट पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, लेकिन गेंद हाथों से छूटी और तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में, और इसी के साथ ये मैच बिल्कुल एक तरफी जिताती हुई सालसेद क्रिकेट टीम ले चलेंगे मैन ऑफ द मैच इस मैच का। और उसी के साथ आइए टॉस के लिए कैप्टन प्लीज।
बिल्कुल देखा जाएगा जो कि मैन ऑफ द मैच के लिए गेंदबाजी की हम बिल्कुल जो कि गेंदबाजी जरूर देखेंगे। विक्रम की गेंदबाजी देखेंगे जो कि 3 विकेट चटकाए थे और गुरुशंत ने जब कि 2 ओवर में 11 रन देकर 2 विकेट चटकाए थे। सुदेश ने 14 रन देकर 2 विकेट। बल्लेबाजी में जो कि सूर्या गांवकर ने 17 रन बनाए थे और दिनेश कदम ने जो कि 20 रन बनाए। नॉट आउट रहे मतीन खान ने बनाए 12 रन, संकेत मोरजकर ने बनाए 9 रन, संदेश ठाकुर 27 रन देकर 1 विकेट और रक्षत ने दिए 15 रन। तो ये लेखा जोखा और आखिरकार चर्चा के बाद मैन ऑफ द मैच पावर प्ले में जिन्होंने शानदार गेंदबाजी की वो गुरुशंत मेंडिस मैन ऑफ द मैच। आइए गुरुशंत मेंडिस मैन ऑफ द मैच के लिए। और चलिए टॉस के लिए दोनों टीम कैप्टन, अगला मैच होगा। विनंती असेल सन्माननीय सर अशोक कलंगुटकर। सर अशोक कलंगुटकर आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते। मॅन ऑफ द मॅच इस मॅच का गुरुशंत चिखलगी और मेंडिस।